नमस्कार. यशस्वी जीवनाची समाज सुसूत्र यातला आज हा 18वा आणि शेवटचा भाग. माणसाच्या आयुष्याचा शेवट मृत्यूनं होतो आणि त्याच मृत्यूसंबंधीचं विवेचन आणि या सर्व शिकवणुकीचा एकूण सारांश हा आपण आज या भागात पाहणार आहोत. जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला जगामध्ये मृत्यू असतो. पावसाळ्यात येणारे किडे क्षणार्धात मरतात, काय माणसं 100 वर्ष जगतात, पण मृत्यू ही अटळ गोष्ट प्रत्येक जीवित प्राणीमात्रामध्ये आहे. जातस्य ध्रुव मृत्यू, मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य, असं आपल्या शास्त्रकारांनी म्हणून ठेवलेलं आहे. अनेक वेळा नुसत्या मृत्यूच्या कल्पनेने आपला थरकाप पडतो. सध्याच्या काळात कोरोनामुळं आपला सगळ्यांचा थरकाप उडालेला आहे. नक्की कशामुळे होतो असा अंदाज आहे, त्याच्यावरती उपाय मात्र नाही. असा थरकाप, भय माणसाच्या मनामध्ये मृत्यूचं निर्माण आज झालेलं आहे आणि अनादी कालापासून मृत्यूचं भय माणसाच्या मनामध्ये आहेच. काही वेळा उलटा प्रकार असतो की ज्यांच्याकडं अमर्याद सुखसाधनं आहेत, अशा लोक वैभवात संपत्ती लोळतात, चैनी करतात. त्यांना आपल्याला मृत्यू येईल असं कधी जाणवतच नसतं. आणि मग शेवटी जेव्हा मृत्यूची वेळी थापते तेव्हा मात्र ती माणसं सैरभैर होतात. खरं तर दोन्हीमध्ये एक खरा दृष्टिकोन तिसरा असा आहे की केव्हा तरी मृत्यू म्हणून येणारच आहे आपल्याला, म्हणून मृत्यूची भीती बाळगू नये, हा एक भाग. पण त्याचबरोबर आपल्याला मृत्यू येणार आहे ही जाणीव ठेवून, ही जाणीव मनात ठेवून चांगलं जीवन जगण्याचा, आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. असं आपण जीवन जर सार्थकी लावलं तर मृत्यू केव्हा याला तरी आपण आनंदाने जीवनासारखा त्याचा सुद्धा स्वीकार करू शकू. शेवटचा दिवस गोड व्हावा असं आपल्या संतांनी पांडुरंगाजवळ मागणं मागितलं. तो गोड व्हायचा असला तर आपलं सगळं आयुष्य आपण चांगल्या प्रकारे घालवत असलं तरच तो गोड होऊ शकेल. मृत्यूची जाणीव असली तर मनुष्य पूर्ण स्वार्थी राहणार नाही. अनेकदा माणसांना ही जाणीव झाल्यानंतर माणसांची मनोवृत्ती बदलते. मृत्यूच्या समोरचं दर्शन घडलं तरी सुद्धा माणसं नीट बघायला लागतात. सीमेवर लढणारा सैनिक जेव्हा शत्रूकडून गोळीबार चालू असतो तेव्हा आपला साहाध्यायी पडला, शेजारचा सैनिक पडला तर उलटा तो कचून जात नाही, तर त्या जास्त चेव चढतो. समर्थांना सामान्य माणसाकडून मरावे परी कीर्तिरूपी भरावे अशीच भूमिका अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं दासबोधच्या 3ऱ्या दशकातील 9वा समाज समर्थाने मृत्यू निरूपण असा लिहिलेला आहे. समर्थ म्हणतात, संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उधार, मापी लागले शरीर घडीने घडी, सरता संचिताचे शेष, काय नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. समर्थांनी आयुष्याला मापाची उपमा दिलेली आहे. एखाद्या मापामध्ये थेंब जर पाणी भरत गेलं तर ज्या क्षणी ते माप भरेल त्या क्षणी पाणी बाहेर पडतं. तसंच मरणाला उधारी नाही. जेव्हा तुमचं संचित संपेल त्याच क्षणाला पुढचा सुद्धा क्षण तुम्हाला मिळत नाही. इन्स्टंट त्या क्षणाला तुम्हाला आयुष्य सोडून जायला लागतं. प्रत्येकाचं आयुष्य किती आहे हे ठरलेलं आहे. काही वेळा ते संपत आलं तरी सुद्धा वेळ असेल तोपर्यंत किती संकट आलं ते मनुष्य त्यातनं तगून निघतो. कित्येक वेळा डॉक्टरांनी आशा सोडलेला रोगीसुद्धा वाचतो. काही वेळेला हा आपला बरा झाला असं वाटेपर्यंत त्याचा क्षणार्धात प्राण जातो. अब्रोल नावाचा एक पंजाबी कवी आहे. त्यांनी एक कविता लिहिली, त्यात फार छान वर्णन केलं आहे. आयुष्य कसं असतं. जिंदगी एक उलटी हुई किताब है, विरख जिसका हर साल के बाद उलट जाता है. आयुष्य एक पुस्तक आहे, त्याचं पान दरवर्षी उलटलं जातं. यह आगे की नहीं पीछे की तरफ चलता है. हे पुढे जात नाही, मागे येतं. पढ़ चुके हो कितनी, बाकी बची है कितनी, ये देखो तो दिल आंखों में सिमट जाता है. आपण किती वाचलाय या पुस्तकातला आणि किती शिल्लक राहिले हा विचार केला तर आपले प्राण डोळ्यात जमा होता असं तो म्हणतो. समर्थ म्हणतात,
होता मृत्यूची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्रास कुटाकुटी मागे पुढे होत असे. मृत्यूकाळ काठी निके, बैसे बळीयाचे मस्तकी, महाराजे बळीये लोकी राहू न शकती. मृत्यू मागं लागल्यानंतर त्याला कुणी थांबवू शकत नाही. प्रत्येकाला मृत्यू येणार आहे. सगळ्यांना आटाआटी आहेच. ही कुटाकुटी आहे मृत्यूची. कोण पुढे कोण मागे एवढाच फरक आहे. आणि मृत्यूची काठी जी उपमा दिली समर्थ आहे मृत्यूला, ही खरी चालणारी काठी आहे. ती ज्या बळीच्या मस्तकी बसेल त्याला तत्क्षणी जावं लागेल. आणि अगदी राजा महाराज जरी झाला तरी सुद्धा ही मृत्यूची काठी डोक्यात बसल्यानंतर त्याच्या सत्तेचा काहीही उपयोग होणार नाही. पुढच्या वयामध्ये समर्थाने मृत्यू कसा असतो हे म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत कसा समदृष्टी असतो याचं वर्णन केलेलं आहे. खूप ओव्या या आहेत. त्यातल्या काही मोजक्या आपण नुसत्या वास्तवी आपल्या लक्षात येईल अर्थ. मृत्यू न म्हणे बलाढ्य, मृत्यू न म्हणे धनाढ्य, मृत्यू न म्हणे आढ्य सर्व गुणे, मृत्यू न म्हणे विख्यात, मृत्यू न म्हणे श्रीमंत, मृत्यू न म्हणे अद्भुत पराक्रमी, मृत्यू न म्हणे की हा क्रूर, मृत्यू न म्हणे हा झुंजार, मृत्यू म्हणे संग्रामशूर समरंगणी. कुणाची मृत्यू भेदभाव करत नाही. श्रीमंत, गरीब, कीर्तिवान, ज्याची कीर्तीने असा दुष्कीर्ती असलेला सगळे सारखे असतात मृत्यूसमोर. मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे, मृत्यू न म्हणे वरिष्ठ जरी, मृत्यू न म्हणे राजकारणी, मृत्यू न म्हणे वेतनी वेतनधरता, मृत्यू न म्हणे देसाई, मृत्यू न म्हणे व्यवसायी, मृत्यू न म्हणे ठाई ठाई पुंडराजे. मृत्यू राजाला, चक्रवर्तीला, जादूटोणा करणाऱ्या जादूगाराला, ज्येष्ठ माणसांना, राजकारणी माणसांना, नोकरदार माणसांना, जमीनदारांना किंवा व्यवसाय करणाऱ्यांना किंवा अगदी गुंड असतील त्यांना सगळ्यांना मृत्यू हा येणारच आहे. मृत्यू न म्हणे पुराणिक, मृत्यू न म्हणे हा वैदिक, मृत्यू न म्हणे हा यात्रिक अथवा जोशी, मृत्यू न म्हणे हा धूर्त, मृत्यू न म्हणे बहुश्रुत, मृत्यू न म्हणे हा पंडित महाभला, मृत्यू न म्हणे हा शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे हा वेदज्ञ, मृत्यू न म्हणे सर्वज्ञ सर्व जाणे. पुराणिक असो, वैदिक असो, यात्रेकरू असो किंवा एखादा भविष्य सांगणारा ज्योतिषी असो, एखादा धूर्त मनुष्य असो, एखादा बहुश्रुत पंडित असो, कुणीही असो, शास्त्रज्ञ असो, वेदपठण करणारा वैदिक असो किंवा सर्वज्ञ मनुष्य असो, मृत्यू सगळ्यांना सारखा आणि नक्की येणारच आहे. मृत्यू न म्हणे कार्यकारण, मृत्यू न म्हणे वर्णावर्ण, मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ, मृत्यू न म्हणे ब्रह्महत्या, मृत्यू न म्हणे गोहत्या, मृत्यू न म्हणे नाना हत्या ती बाळकाधिक, मृत्यू न म्हणे रागज्ञानी, मृत्यू न म्हणे ताळज्ञानी, मृत्यू न म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता. 4 वर्ण आपल्याकडं पूर्वी मानत असत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या कुणामध्ये मृत्यू कुठलाही भेद करत नाही. मृत्यूच्या हातनं ब्रह्महत्या घडली, गोहत्या घडली किंवा लहान मूल गेलं, स्त्री गेली, अशा कुठल्याही पातक मृत्यूला लागत नाही. गाणारा असो, वाजवणारा असो, ताल करणारा असो, म्हणजे थोड्या संगीतज्ञ असो किंवा तत्त्वज्ञानी असो, सगळ्यांना मृत्यू सारखाच आहे. मृत्यू न म्हणे हा गोसावी, मृत्यू न म्हणे हा तपस्वी, मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदासीन, मृत्यू न म्हणे ऋषेश्वर, मृत्यू न म्हणे कवेश्वर, मृत्यू न म्हणे दिगंबर समाधिस्थ, मृत्यू न म्हणे बाळतारुण्य, मृत्यू न म्हणे सुलक्षण, मृत्यू न म्हणे विलक्षण बहुबोलिका. गोसावी, तपस्वी, उदासीन साधू, ऋषी मुनी, कवी, दिगंबर मुनी, लहान मुलं, तरुण माणसं, सुंदर महिला, सगळ्यांनी बहुबडबडे असलेला या सगळ्यांना मृत्यू सारखाच आहे. आता असो हे बोलणे, मृत्यूपासून सुटीजे कोणे, मागे पुढे विश्वास जाणे मृत्यू बनते. 4 खाणी 4 वाणी, 84 लक्ष जीवयोनी, जन्मा आले तितुके प्राणी मृत्यू पावती. मृत्यू भेणे पळो जाता, तरी मृत्यू सोडीना सर्वथा, मृत्यासन ये चुकविता
काही केल्या. मृत्यूपासून कोणी सुटलेला नाही. मागं किंवा पुढं, आज किंवा उद्या जायचंच आहे हे निश्चित आहे. चारी खाणे, प्राणीमात्राच्या चारी खाणे, चारी वाणे आणि 84 लक्ष आपण जीवयोनी आहे म्हणतो. 84 लक्ष प्रकारचे जगामध्ये लोक आहेत, प्राणीमात्र धरून सजीव आहेत. ह्या सगळ्यांना मृत्यू येणार आहे. मृत्यूच्या भीतीनं तुम्ही पळून जाऊन कुठे शब्द पाताळात धरलात तरी तुम्हाला मृत्यू सोडत नाही आणि तुम्हाला मृत्यू चुकवता सुद्धा येत नाही. म्हणजे थोडक्यात मृत्यूची वेळ आली एखाद्या माणसाच्या की ती वेळ हमखास गाठतोच तो. काळाने बोलावून नेले, काळाचा गारा पडला असं आपण म्हणतो. किंवा एखाद्या वेळेला जर माणूस वाचला तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंही आपण म्हणतो. हिची एक फार गमतीशीर गोष्ट आहे. आपल्याला ऐकली असेल लोककथा आहे. एका गावाहून दुसऱ्या गावाला 3 जण वाटसरू चालले ते. वाटेत अचानक ओळवाचा पाऊस, वादळ सुटलं, विजा कडकडू लागल्या आणि पाऊस सुरू झाला. तिघांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका पडक्या देवळाचा आसरा घेतला. विजेचा कडकडाट चालू असताना वीज देवळाच्या दारापर्यंत आली. आपले हे तिघही भयंकर घाबरले, पण वीज तिथूनच परत फिरली. असं 2-3 तास झाल्यावर त्या तिघांच्यात चर्चा झाली की आपल्यापैकी एक कोणतरी हा एकाचा जीव ही वीज घेऊन जाणार आहे, किंवा आता त्याच्याकरता सगळ्यांनी जायला नको. मग आपण असं करू, एकेकाने बाहेर जाऊया. म्हणजे त्याची वेळ भरली असली तर त्यावर वीज पडेल, पण बाकीचे आपण दोघं तरी वाचू. होता याच्यावर त्यांचं एकमत झालं. एक जण पहिला बाहेर जाऊन उभा राहिला. वीज आली पण पुन्हा परत गेली. त्यावर तो खुशनं देवळात आला आणि म्हणाला, माझे आयुष्य अजून शिल्लक दिसते बरं का. नंतर दुसरा बाहेर जाऊन उभा राहिला. तेव्हाही तसाच प्रकार पुन्हा घडला. तोही खुशीत आत आला. आता तिसऱ्याची बाहेर जाऊन उभे राहायची पाळी होती. तो खूपच घाबरला, कारण दोघांना जर विजेनं सोडलंय तर आता आपल्याला गाठणार. आणि त्यामुळे तो भिऊन अगदी थरथर कापत बाहेर गेला आणि लांब अंगणात जाऊन उभा राहिला देवळाच्या. यावेळी वीज परत आली, मात्र त्याच्यावर न पडता देवळावर पडली, आतल्या दोघांच्यावर पडली. आतल्या दोघांचा जीव गेला, कारण त्यांची मृत्यूची वेळ आली होती, ह्या माणसाची मृत्यूची वेळ आली नव्हती. असं आहे. त्यामुळं ज्याची जीवनगाथा संपली त्याचा मृत्यू अटळ आहे. गेले बहुत बळांचे, गेले बहुत काळांचे, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे. गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे. बलशाली माणसं, वेगळ्या कुळातली माणसं, कुळशील राजे महाराजे, विद्यावान पंडित, अतिशय धष्टपुष्ट माणसं, अतिशय वैभववान कुबेरासारखी संपत्ती असणारी माणसं आणि अतिशय नीतिवंत राजे, हे सगळेजण मृत्यूपंथाने गेलेले आहेत. गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादळे अचाटे नानामते. गेले तापसांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सारं मृत्यूपंथे. महापंडितांचे समुदाय गेले, शब्दाच्या खटपटी लटपटीने शब्द पंडित गेले, खंडन मंडळात पारंगत असणारे वादविवाद पटू गेले, तापसांचे समूह गेले, संन्यासी गेले आणि सारासार विचार करणारे वैचारिक प्रभुत्व असणारे लोकसुद्धा गेले. या सगळ्या समर्थांनी जो विचार मांडला आहे त्याला आपल्या अभ्यासाची जोड दिली तर आपल्याला एक वाटतं की मृत्यू अटळ आहे, पण त्याची भीती बाळगता कामा नये. कारण तसं केलं तर आपण जीवनातल्या सगळ्या रसाला पार करून जाऊ. पण त्याचबरोबर मृत्यू येणारे तो विस्मरणीय होऊ देऊ नये, कारण ते विस्मरण होऊ दिलं नाही म्हणजे आपण विषय संयमाने बघू, दोष टाकून उत्तम गुणांचे संवर्धन करू आणि आपल्या स्वतःच्या हिताबरोबरच व्यापक जनहितासुद्धा विचार करून कसं काम करू. आपल्या जुन्या शास्त्रकारांचा एक श्लोक मला फार महत्त्वाचा वाटतो, तो अचूक मार्गदर्शन करणारा आहे. मी ज्या शाळेत शिकलो, न्यूली स्कूल सातारा, तिथं हा आमच्या जो मधला चूक होता तिथं एका भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहून ठेवला. कुणी केला त्याचं नाव लिहिलेलं नव्हतं, पण हा श्लोक होता. अजून माझ्या पाठ तो आहे. अजरामरत प्राज्ञे विद्यामर्थंच चिंतये, गृहीत इव केशेषु मृत्युताम धर्ममाचरेत. याचं भाषांतरी खाली मराठीत दिलं तर ते असं होतं, जरा मरण भय त्यागुनी प्राज्ञे ज्ञानवित्त जोडावे, ओढी केश यम असे कल्पनी
धर्मपरायण व्हावे. त्याचा अर्थ असा की मृत्यूला दोन्ही प्रकारे आपल्याला सामोरं जाता येतं. त्याची मनातली भीती काढून टाकायची आणि आपण अमर आहोत अशा भावनेने सतत ज्ञानसंपादनाचा हा अभ्यास करायचा. त्याचबरोबर जन्मल्यापासून आपले केस मृत्यू ओढतोय ही जाणीव ठेवायची आणि आपल्याला तो केव्हा येईल अशा भावनेनं आपल्याला धर्माचं अनुसरण करत धर्मपरायण व्हावं असं ते सांगतात. सामान्यपणे आपण असं म्हणतो की आयुष्य कसं जावं, विना दैन्येन जीवनम विना यासेन मरणम. म्हणजे थोडक्यात दारिद्र्याशिवाय ज्याचं आयुष्य जातं आणि मृत्यू येताना तो विना त्रास मृत्यू येतो तो भाग्यवान आहे. पण हे कुणाच्या हातात नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. मृत्यूचं आता इतकं विवर्चन करणे समर्थ शेवटी सांगतात, असो ऐसे सकळ हे गेले परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. हे सगळेजण मृत्यूपंथा आपण जात असलो तरीसुद्धा ज्यांनी सारासार विचाराने, विवेकाने, वैराग्याने भगवद्भक्ती करून आत्मज्ञानी जे झालेले आहेत ते पुरुष मात्र स्वस्वरूपाशी म्हणजे स्वतःमध्ये वसणाऱ्या परमात्म्याच्या आत्मरूपाशी एकरूप होतात आणि देह ठेवल्यानंतर सुद्धा अजरामर होतात. म्हणून आज सुद्धा आपण 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली गेल्या तरीसुद्धा त्यांची आठवण आपण आज काढतो. तुकाराम महाराजांची काढतो, नामदेव महाराजांची काढतो, एकनाथ महाराजांची काढतो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता वैशाळ्यांची काढतो, गोरा कुंभार, चोखाजी महार, समर्थांची आठवण काढतो. कारण ह्या सगळ्यांनी ते स्वरूपाकार झालेले आत्मज्ञानी पुरुष होते. आस्तिकांना हे पटेल, पण जे नास्तिक असे काय त्यांच्याकरता समर्थन सांगितले, ऐसे जाणून या जीवे याचे सार्थक जे करावे जनी मरोन उरवावे कीर्तिरूपे. तुम्ही ह्या मृत्यूलोकात जन्मलाय, मृत्यूपंथाने जाणार आहे, पण आपण मेल्यानंतर आपली कीर्ती मागे राहील, चांगल्या अर्थानं लोक आपले स्मरण करत राहतील असं वागलात तर तुम्ही निश्चितपणे कीर्तिरूपानं मागं उराल. आता हे सगळं समर्थाने सांगितलं तर आपला त्यामागचा हेतू हाच आहे की थोडक्यात मृत्यू येणार आहे हे समजून माणसाने आपलं आयुष्य नेटका प्रपंच आणि परमार्थ विवेकपूर्ण करण्यात घालावं. आता आपण आज हा शेवटचा भाग करतोय त्यामुळे सुरुवातीपासून जो आपण समर्थांच्या मार्गदर्शनाचा आढावा घेतला, फक्त प्रापंचिक मार्गदर्शनाचाच आपण आढावा घेतला, पारमार्थिक मार्गदर्शन यात आलं नाही, तर तो आढावा मी माझ्या बुद्धीच्या मर्यादेनुसारच घेतलेला आहे. शेवटी मला काय वाटतं याचा समारोप मी सांगून आपल्याला या मालेचा आपण समारोप करूया. या सगळ्या प्रकरणातनं आपण या सगळ्या भागातनं जीवनात यशस्वी व्हायचं असलं तर आपण काय काय करायला पाहिजे, काय काय गुणांचं संवर्धन करायला पाहिजे, शरीर प्रकृतीपासून बुद्धिवैभवापर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत समर्थांनी जे मार्गदर्शन केले त्याचा आढावा घेतला. त्यांच्या काळाचा विचार केला तर तेव्हा बराचसा भारत परकीय सत्तेच्या हातात होता. सामान्य लोक गुलामगिरी त्रस्त होते, असंख्य अत्याचारांना बळी पडत होते. समर्थांनी वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून नाशिकजवळ टाकळी गाठली. तिथे गोदातीरी 12 वर्षे तपाचरण करून ते नारायणाचे केवळ रामाचे दास नाही तर स्वसमर्थांनी नंतर समर्थ रामदास झाले. यानंतर 24 वर्षाचे समर्थ देशभ्रमणासाठी बाहेर पडले. तब्बल 12 वर्षे त्यांनी केदारनाथापासून कन्याकुमारीपर्यंत परिभ्रमण केले. या भ्रमणाच्या काळात असंख्य गावं त्यांनी पालथी घातली, अगणित लोकांशी त्यांना संवाद घडला. या साऱ्यातून त्यांना देश, काळ, तेव्हाची समाजस्थिती याचं सखोल ज्ञान प्राप्त झालं. जनसामान्यांची दुःखे, पराधीनतेचे हाल हे सगळं त्यांना समजलं. या सगळ्यामुळे त्यांची मूळ निवृत्ती मार्ग असलेली वृत्तीसुद्धा व्याकुळ झाली. या सर्वाच्या सुधारणा करायची असेल, त्यांचे जीवन उन्नत करायचे असेल तर त्यांना केवळ परमार्थाचा निवृत्ती मार्ग सांगून उपयोगी नाही, त्यांच्या विझलेल्या मनात पुन्हा स्वधर्माचा, स्वदेशाचा आणि स्वत्वाचा स्फुल्लिंग जागृत केला पाहिजे हे सत्य त्यांना जाणवले. देशसंचारात आपल्या जागृत अवलोकन शक्ती व तीक्ष्ण बुद्धीने या जनसामान्यांची मने, त्यांचा कमकुवतपणा, उणीवा, दोष
हे सर्व त्यांनी पारखले होतेच. त्यामुळे देशभ्रमणानंतर चाफळ येथे स्थित झाल्यानंतर श्रीराम प्रभूची भक्ती आणि तिचा प्रसार करण्याबरोबरच त्यांनी या दुःखित जनतेला यशाचा मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे हे शोधून महाराष्ट्र धर्माचा प्रसार करायला प्रारंभ केला. आपले महंत व रामदासी यांच्यामार्फत ते मार्गदर्शन मौखिक पद्धतीने पोचवण्याचे उपक्रम सुरू केले. त्यासाठी विविध ग्रंथ, पुटकाव्ये, लोकगीते, श्लोक, आरत्या, सवाया अशी सर्व उपलब्ध माध्यमे त्यांनी अवलंबली. या सर्व उपदेशात धर्ममार्ग, परमार्थ मार्ग तर अंतिम ध्येय म्हणून होताच, परंतु त्याकडे वळण्यापूर्वी प्रत्येकाने आपली प्रपंच, आपला कुटुंब, समाज आणि देश यासंबंधी कर्तव्ये उत्तमरित्या पूर्ण करण्याचे मार्गदर्शन होते. या सर्वांचा हेतू मरगळून गेलेल्या जनसामान्यांच्या मनातील सुप्त भावनांचा स्फुल्लिंग जागृत करून तो वनी तो चेतवावा रे, चेतविताची चेततो या ईर्षेने त्यांना कार्यप्रवण करायचा होता. त्यासाठी केवळ देवावर भार टाकून उपयोगी नाही, तर स्वतःला घडवले पाहिजे हीच ही दिशा होती. तुम्ही केले तर देव सहाय्य करीलच ही आशावादाची किनारी केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे या त्यांच्या सांगण्यामागे होती. स्वतःला घडवावे एवढेच करून समोर थांबले नाहीत, स्वतः तर कसे घडवावे हा मार्गही त्यांनी सांगितला. या त्यांच्या प्रयत्नातून माणसे घडली का, स्वदेश व स्वधर्माची जागृती झाली का हे पाहिले तर त्याचे उत्तर निश्चित होकारार्थी येते. समर्थांच्या यशस्वी मार्गदर्शनाचा लाभ आणि मागोवा आपण आत्तापर्यंत घेतला. त्याचं वैशिष्ट्य या मार्गदर्शन असं आहे की तो त्या काळात उपयुक्त होता. स्वराज्य घडवण्याला सुद्धा तो हातभार लावता झाला, माणसं घडवण्याला उपयोगी पडला आणि आजसुद्धा तो तेवढाच उपयोगी आहे. कारण ती क्षेत्र आणि आजची जीवनाची क्षेत्र यात खूप अंतर असलं तरी मूळ मनुष्य स्वभाव आणि वृत्ती ह्यात फारसा फरक नाही आहे. ती तत्त्व जी तिने सांगितली ती सार्वकालिक आहे, ती काळाप्रमाणे बदलणारी नाहीत. अर्थात वेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा अवलंब करताना त्याला काही बदल होणं, ज्याला आपण अप्लाय करणं म्हणतो, अशा तऱ्हेनं आपण करू शकतो आणि ते करायला पाहिजे. समर्थांच्या तेव्हाच्या आणि आजच्याही टीकाकारांना समर्थ जेवढे पूर्णपणे समजले नाहीत तेवढे समर्थांचे भक्त म्हणणाऱ्या अनेकांनाही उमगले नाहीत असं मला मुद्दाम खेदानं वाटतं. तसं नसतं तर चमत्कार, सोहळे ओळे, मठ मंदिरे, वंश परंपरा, हक्क, इनामं, कर्मठपणा या भ्रामक कल्पनात ते भक्त अडकून पडले नसते. समर्थांचे आजही विचार आजही त्यांच्या वाङ्मयरूपाने चिरंतन आहेत. त्यांच्या जन्म शताब्दी होऊन गेली होती. त्या विचारांचं स्मरण, चिंतन, मनन आणि आचरण आपण केलं तर आपण प्रत्येकजण यशस्वी जीवन जगू शकू असं मला विश्वास वाटतो. माझ्या मजदुराप्रमाणे मी मार्गदर्शन केलं. ॲक्च्युली हे करताना मला माझे यशस्वी जीवनाचे समर्थ सूत्रे हे पुस्तकातलंच मी मार्गदर्शन केलं. अर्थात त्यातलं काही भाग गाळला, अनेक गोष्टी माझ्या मनात ते सांगताना ज्या सुचल्या त्या केल्या. हे पुस्तकसुद्धा अजून उपलब्ध आहे. 5वी आवृत्ती चालू ते 225 रुपये त्याची किंमत आहे. आपल्यापैकी ज्यांना पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मला एवढंच वाटतं की आजसुद्धा आपला भारत देश आणि सगळे जग करोनाच्या संकटात आहे. योगायोगाने ह्या करोनाच्या संकटामुळे, लॉकडाऊनमुळं घरी बसायला लागलं आणि मग हे काहीतरी चांगलं सत्कृत्य आपल्यातनं घडावं म्हणून ह्या मालिकेचा विषय मला सुचला आणि त्याप्रमाणे समर्थ कृपेने आज ती पूर्णही होत आहे. याच्या आधीही मी याच काळात मृत्यूपत्र, गरज आणि मार्गदर्शनाचं 9 भागांचं मार्गदर्शन केलं. तर त्यानंतर इन्कम टॅक्सची नवलनगरी म्हणून माझं एक नवीन पुस्तक येते. गमतीशीर काय काय अनुभव, कधी कडू कधी गोड, हे इन्कम टॅक्सचे त्यात केले. तेही असं 11 भागांचं मार्गदर्शन केलं. तर आणि आता हे यशस्वी जीवन समर्थसूत्रे 18 भागांचं मार्गदर्शन झालं. हे सगळे भाग मी आता माझ्या अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनलवर टाकले. आपण ते मोकळेपणानं काही विनाशुल्क पाहू शकता. कारण अनेकांना त्या वेळा ते बघितलेलं नसतं, त्यामुळं ते मार्गदर्शन सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. हे आजच्या विलक्षण तंत्रज्ञानाचं यश आहे असं मला वाटतं.
आणखी यानंतर कुठली मालिका करायची हे काही मला माहीत नाही. काहीतरी मी म्हणतो की नियतीनं काय लिहून ठेवलं असेल ते आपण करू म्हणून. आपण सर्वांनी या सगळ्या काळामध्ये मला प्रेम दिलं, सहकार्याचं काही कौतुक केलं, या सगळ्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आणि मला असं वाटतं की आपण या सगळ्यांचा जे आपल्या अंगी बनवते त्याचा अवलंब करावा. त्यातूनच सक्षम महाराष्ट्र आणि देश होऊ शकेल. समर्थांना अपेक्षित मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा मार्ग आचरणात आपण आणू शकू आणि समर्थांच्या मनातील आनंद भुवन पुन्हा अवतरू शकेल असं मला वाटतं. आपले सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि या मालिकेचा समारोप करतो. जय जय रघुवीर समर्थ.